नमस्कार मित्रांनो, मी विनायक मेटे आपल्या सर्वांचं उत्तर मंथन या इनिशिएटिव्हमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ह्या टॉपिकवरती एक क्वेश्चन डिस्कस केला होता, ज्याच्यामध्ये मुलांना काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले होते. तसाच एक दुसरा प्रश्न आज घेऊन येत आहोत. तो आहे रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन इनकल्केटिंग ऑफ व्हॅल्यूज. मूल्य रुजवण्यामध्ये शैक्षणिक संस्थांची भूमिका. तर ह्या प्रश्नामध्ये सुद्धा जी इम्प्लिसिट डिमांड होती ती बऱ्याच मुलांनी मिस केली आहे. तर त्यामुळे हा प्रश्न आपण निवडलेला आहे. तर प्रश्न असा होता, विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका कशी असते, उदाहरणांसह स्पष्ट करा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक्सप्लिसिट डिमांड कोणती आहे, स्पष्टपणे मागणी कोणती आहे, शैक्षणिक संस्थांची भूमिका. तर अप्रत्यक्ष मागणी अशी आहे की शैक्षणिक संस्था कुठे अपुऱ्या पडतात किंवा त्या कोणत्या आव्हानांना त्यांना सामोरे जावं लागतं. ठीक आहे. तर पहिला मुद्दा इंट्रोडक्शनचा. तर इंट्रोडक्शन करताना जर आपल्याला माहिती असेल की हा प्रश्न कोणत्या टॉपिकवरती विचारलेला आहे, तर संदर्भ क्रिएट करण्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. फॉर एक्झाम्पल, हा रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, फॅमिली अँड सोसायटी ह्या टॉपिकवरनं प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला संदर्भ क्रिएट करण्यामध्ये याचा फायदा कसा होतो, तर ही जी मूल्य आहेत, प्रामाणिकपणा, सहवेदना, सहिष्णुता, जबाबदारी, ही मूल्य शैक्षणिक संस्थांमध्ये आपण शिकत असतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज असतात, विशेष दिन साजरे केले जातात, काही उपक्रम, झाडे लावा झाडे जगवा, किंवा प्रभात फेरी वगैरे काढल्या जातात. तर ह्याच्यातनं काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. जसं की 26 जानेवारी जेव्हा सेलिब्रेट होतो, तर त्यावेळेस आपल्याला पॅट्रिऑटिक फिलिंग, ठीक आहे, देशभक्तीची भावना निर्माण होते. तर असे एक्झाम्पल्स तुम्ही इथे लिहू शकता. तर एक तर संदर्भ क्रिएट करण्यामध्ये, किंवा महात्मा गांधी किंवा स्वामी विवेकानंद वगैरे ह्यांचं शिक्षणाच्या संदर्भात काही महत्वाचे रेलेव्हंट कोट्स असतील तर ते सुद्धा लिहून तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे तो आहे पहिली मागणी. तर आता ह्याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. अभ्यासक्रम असेल, आदर्श शिक्षक असतील, समाजसेवा कार्यक्रम वगैरे. ठीक आहे. तर आपण स्टेक होल्डर अप्रोच वापरू शकतो. ह्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स कोणते कोणते आहेत? पहिला महत्वाचे स्टेक होल्डर आहेत ते शिक्षक. दुसरे आपले सहकारी विद्यार्थी, कोर्स स्टुडंट्स. ठीक आहे. तिसरं शाळेमध्ये जे काही नॉन टीचिंग स्टाफ असतील तर त्यांच्यामधलं कोऑर्डिनेशन, त्याच्यामधून आपल्याला सहकार्याची भावना किंवा भूमिका समजण्यास मदत होते. चौथा मुद्दा असेल, विशेष दिन साजरे केले जातात तर त्याच्यातून आपल्याला देशभक्तीची भावना निर्माण होण्यास मदत होते. फॉर एक्झाम्पल 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर असेच बरेच स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे असतात ज्याच्यामुळे लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होण्यामध्ये आपल्याला मदत होत असते. तर हे उदाहरणांसह आपल्याला पहिली मागणी पूर्ण करायची आहे. आणि असे इन्फोग्राफिक्स वगैरे किंवा डायग्राम्स वगैरे सुद्धा तुम्ही काढू शकता. नाही काढले तरी चालतील, पण थोडक्यात जर जमत असेल तर वेल अँड गुड. ओके. आता नेक्स्ट मुद्दा जो आहे तो म्हणजे सेकंड डिमांड. आता ह्याच्यामध्ये सेकंड डिमांड कोणती आहे? सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये हंकी डोरी सगळं व्यवस्थित चालू आहे का? तर नाही. काही शैक्षणिक संस्थांमध्ये महत्वाचे इश्यूज म्हणजे त्याचं व्यापारीकरण. ठीक आहे. बऱ्याच आता राईट टू एज्युकेशन ह्या कायद्याअंतर्गत जे मागासवर्गीय किंवा वंचित घटक असतील तर ह्यांच्यासाठी विशेष सुविधा, रिझर्वेशन किंवा आरक्षणाची सुविधा देण्यात आलेली आहे. पण बरेच राज्य हा जो कायदा आहे तर त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अपुरे पडत आहेत. दुसरा मुद्दा, सामाजिक माध्यमं असतील किंवा पॉप संस्कृतीचा नकारात्मक प्रभाव मुलांवरती कसा पडतोय, किंवा मुलं सोशल मीडियामुळे, शिक्षणामुळे आणि शैक्षणिक मूल्यांपासून कसं दुरावत आहेत. ठीक आहे. तर हे इश्यूज इथं लिहिणं अपेक्षित होतं. आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन मध्ये तुम्ही डायरेक्टली काही उपाययोजना सुचवू शकता की कोणते बदल करणे गरजेचं आहे किंवा अभ्यासक्रमात कोणते बदल करणे आवश्यक असेल. ठीक आहे. तर हे मुद्दे जर व्यवस्थित ऍड्रेस करता आले तर तुम्हाला छानपैकी 5, 5.5 किंवा 6 पर्यंत मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्टेपअपशी कनेक्टेड राहा आणि ऑल द व्हेरी बेस्ट.